ज्याने असे केले तो मीच जाण, तो मीच जाण. ज्याने असे केले तो मीच जाण, तो मीच जाण. ज्याने असे केले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 8व्या वचनात दुर्जनांबद्दल असे म्हटले आहे, ते थट्टा करीतात व दुष्टतापूर्वक जुलुमाच्या गोष्टी बोलतात. ते मोठ्या डौलाने भाषण करीतात. खरे तर थट्टा करणे ही शारीरिक हल्ल्यापेक्षाही क्रूर कृती मानली जाते. आम्ही पाहतो की श्रीमंत गरिबाची थट्टा करीतो, बलवान दुर्बळाची थट्टा करीतो, बुद्धिमान अज्ञानी व्यक्तीची थट्टा करीतो, सुंदर व्यक्ती कुरूप व्यक्तीची थट्टा करीतो, तर सुदैवी व्यक्ती दुर्दैवी व्यक्तीची थट्टा करीतो. ख्रिस्त वधस्तंभावर खेळला गेला असता त्याची थट्टा करणाऱ्यांची यादी बरीच मोठी आहे. प्रमुख याजकांच्या ज्या दासांनी प्रभू येशूला धरिले होते त्यांनी त्याची कुचेष्टा केली. त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला मारले व त्याला विचारले, अंतर्ज्ञानाने बोल, तुला कुणी मारिले? नाना प्रकारचे अपशब्द वापरून त्यांनी त्याची निंदा केली. हेरोद राजा व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून त्याला मुद्दाम झगझगीत कपडे घातले. रोमी शिपायांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमीची झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकात रुतविला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, हे यहुद्यांच्या राजा, नमस्कार, असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्याच्यावर थुंकले व वेताने त्याच्या डोक्यावर मारू लागले. याशिवाय जवळून येणारे जाणारे डोके हलवीत व निंदा करीत होते. मुख्य याजक, शास्त्री व वडीलही त्याची थट्टा करीत त्याला वधस्तंभावरून खाली उतरण्याचे आवाहन करीत होते. इतकेच नव्हे तर त्यासोबत वधस्तंभावर खेळलेल्या एका चोरानेही त्याची निंदा करून येशूला म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचीव. ख्रिस्ताची निंदा करणारे सर्वजण दुर्जन होते. ते एकतर श्रीमंत, धनवान, उच्चपदस्थ किंवा बलवान होते. त्यांच्या उद्दामपणाचे फळ म्हणजेच नरकाची शिक्षा त्यांच्यासाठी ठरलेली आहे. त्याउलट बहुतेक सर्वजण त्याची थट्टा व निंदा करीत असताना एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर त्याचे निर्दोषत्व कबूल करून त्याला देवपुत्र म्हणून ओळखणाऱ्या दुसऱ्या चोराला प्रभू येशूने अभिवचन दिले, तू आजच मजबरोबर सुखलोकात असशील. जीवनाच्या अंतिम समयी ख्रिस्तावरील विश्वासाने त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. आपणही ख्रिस्ताची खरी ओळख नसल्याने त्याची थट्टा करणाऱ्यांपैकी आहात काय? की त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवून नीतिमान ठरावे व सार्वकालिक जीवन प्राप्त करावे म्हणून इच्छा करणाऱ्यांपैकी आहात? योग्य प्रकारची इच्छा बाळगून योग्य कृती करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.